आपण आतापर्यंत DSBDA आणि वेब टेक्नॉलॉजी संपवलंय. तर आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स घेऊन आलोय. तरी लवकरात लवकर जा, टेलिग्राम चॅनलवरती नोट्स अपलोड केलेलं आहे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. बघा, सगळ्या चांगल्या पेन आणि चांगल्या अक्षरात तुमच्यासाठी बनवलं आहे या नोट्स. तर लवकरात लवकर जा आणि नोट्सला ॲक्सेस करा. नोट्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन टेलिग्राम चॅनलची. तर आता आपण चालू करणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सला. तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आहे युनिट 1. डिफाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटेलिजंट एजंट अँड इट्स यूज. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स दॅट डील्स विथ द डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ इंटेलिजंट मशीन्स. म्हणजे ही एक कम्प्युटर सायन्सचीच ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ती कशासोबत डील करते? मशीनला डिझाईन करणं, त्यांना डेव्हलप करणं of intelligent machine that can perform tasks which normally require human intelligence, such as learning, reasoning and problem solving. Learning, reasoning, problem solving हे सगळे टास्क ते परफॉर्म करतात. कळलं? यानंतर आपण काय बघणार आहे? इंटेलिजंट एजंट. An intelligent agent is an entity that perceives its environments through sensors. म्हणजे ते त्याचं एन्व्हायरमेंट सेन्सरद्वारे ते करतं आणि सेन्सरनी जर का काही सेन्स केलं तर त्याद्वारे ॲक्च्युएटर्सच्या द्वारे ते ॲक्शन घेतं. समजा तुमच्या रूममध्ये काय आहे, एखादं सेन्सर आहे जे कशाला कंट्रोल करतं? फॅनला कंट्रोल करतं. की टेम्परेचर वाढलं तर फॅनचं सेन्सर काय करणार आहे? ऑटोमॅटिकली स्पीड वाढवणार आहे, बरोबर. आणि जर का टेम्परेचर कमी झालं तर फॅनचं सेन्सर ऑटोमॅटिकली स्पीड कमी करणार आहे. तर मग आता काही पण असू शकतं, रोबोट असन, सॉफ्टवेअर एजंट असन किंवा मग एखादी ऑटोमेटेड सिस्टम असन. रोबोट्स पण बघा, समजा तुमच्या घरामध्ये एखादा रोबोट आहे, त्याला जर का दिसलं की एखाद्या खोलीमध्ये कचरा पडलाय तर तो लगेच ॲक्शन घेणार, कारण त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये आला ना तो कचरा. मग तो ॲक्च्युएटर्सद्वारे ॲक्शन घेणार त्या कचऱ्यावरती, कचरा तो डस्टबिनमध्ये टाकणार. म्हणजे रोबोट, सॉफ्टवेअर याला काय म्हणतो आपण? इंटेलिजंट एजंट म्हणतो. कळलं? युजेस ऑफ इंटेलिजंट एजंट काय? रोबोटिक्समध्ये यूज करतो आपण. जसं की रोबोट्स यूज इंटेलिजंट एजंट्स टू सेन्स द एन्व्हायरमेंट अँड परफॉर्म टास्क ऑटोमॅटिकली. मग रोबोट्स काय करतात? इंटेलिजंट एजंट्सचा वापर करतं. कशासाठी? सेन्स करण्यासाठी. काय सेन्स करतं ते? एन्व्हायरमेंटला सेन्स करता अँड परफॉर्म ऑटोमॅटिकली टास्क ते परफॉर्म करतात. कळलं? यानंतर आपण काय बघणार आहे? गेम प्लेइंग असन. गेम प्लेइंगमध्ये काय असतं? AI agents are used in computer games to make intelligent decision. आता कम्प्युटर गेम्समध्ये आपण भरपूर वेळा बघितलंय की आपण काय वापरतो? AI एजंट्स वापरतो. का बरं? की इंटेलिजंट डिसिजन्स घेण्यासाठी आपण ते वापरतो. कळलं? यानंतर काय? एक्सपर्ट सिस्टम असते. एक्सपर्ट सिस्टममध्ये काय होतं? यूज इन मेडिकल डायग्नोसिस अँड डिसिजन मेकिंग सिस्टम. कशामध्ये वापरतो आपण? मेडिकल डायग्नोसिसमध्ये वापरतो आणि डिसिजन मेकिंग सिस्टम्समध्ये पण आपण ते यूज करतो. कळलं? त्यानंतर काय? व्हर्च्युअल असिस्टंट. यूज इन व्हॉइस असिस्टंट टू आन्सर क्वेश्चन्स अँड परफॉर्म टास्क. आता व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये पण वापरतो आपण. समजा तुमचं सिरी वगैरे झालं, हे काय? तेच ते एक म्हणजे AI एजंट्सच आहे ना. तर मग ते काय करता की तुमच्या क्वेश्चनचं उत्तर देतं चांगलं, त्यांना तसं ट्रेन केलेलं असतं. कळलं? त्यानंतर काय? ऑटोनॉमस व्हेकल्स आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स यूज इंटेलिजंट एजंट्स. आता तुम्ही म्हणशाल गाडी ऑटोमॅटिक कशी चालतीये? भरपूर गाड्या आल्या आजकाल, टेस्ला वगैरे, ज्या की ऑटोमेटेड आहे. मग त्या कशा चालतात? त्यांच्यामध्ये पण इंटेलिजंट एजंट असतं, त्यामुळे त्या चालतात. कळलं? आता यानंतर काय आपल्याकडं? ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ॲडव्हान्टेजेस काय? की ह्युमन एररला कमी करतं. जसं की AI सिस्टम्स कॅन परफॉर्म टास्क विथ हाय ॲक्युरसी. म्हणजे जे AI सिस्टम्स राहतात त्या हाय ॲक्युरसीना टास्क परफॉर्म करतात. मिस्टेकला कमी करण्याचं काम करता, ज्या की ह्युमन्सकडून पॉसिबल मिस्टेक्स आहे त्यांना ते कमी करण्याचं काम करता, म्हणून ह्युमन एरर रिड्यूस होतं. त्यानंतर वर्क्स 24/7. म्हणजे काय? AI मशीन्स कॅन वर्क कंटिन्युअसली विदाउट ब्रेक्स अनलाईक ह्युमन्स. म्हणजे ब्रेक न घेता ते काम करू शकतात. ह्युमन्सला तरी तुम्ही जास्त काम केलं थकता वगैरे, मग तुम्हाला ब्रेक घ्यावा लागतो. तसं AI एजंट्स वगैरे आहे काही, ते कंटिन्युअसली काम करू शकतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ऑटोमेशन ऑफ टास्क काय? AI कॅन ऑटोमेटेड
ऑटोमेट रिपीटाईट अँड रुटीन टास्क सेव्हिंग टाइम अँड एफर्ट. म्हणजे आपल्याला काय होईल, एक काम करता करता आपण चुकू, पण ते कंटिन्युअसली एक काम करत राहिले तरी त्यांना बोर होणार नाही, ते थकणार नाही. म्हणजे ऑटोमेशन ऑफ टास्क पण चालतं. फास्ट डिसिजन मेकिंग म्हणजे काय, AI कॅन ॲनालाइज लार्ज अमाऊंट ऑफ डेटा क्विकली. ते लार्ज अमाऊंट ऑफ डेटा क्विकली ॲनालाइज करू शकतंय. डेंजरस सिच्युएशन्समध्ये पण युजफुल आहे. AI रोबोट्स कॅन परफॉर्म रिस्की टास्क सच ॲज बॉम्ब डिटेक्शन, स्पेस एक्सप्लोरेशन अँड डिझास्टर रेस्क्यू. कळलं, बॉम्ब डिटेक्शन वगैरे आता हे ह्युमन करता, बरोबर. मग बॉम्ब डिटेक्शन जर का ह्युमन करत असले तर बॉम्ब फुटण्याची वगैरे शक्यता असते आणि ह्युमनची जीव जाण्याची पण शक्यता असते. मग ते वाचवण्यासाठी आपण काय करतो, AIचा उपयोग करतो. यानंतर काय, आता डिस्क्राईब लर्निंग एजंट आर्किटेक्चर विथ डायग्राम. आता लर्निंग एजंट नेमकी काय असतं. अ लर्निंग एजंट इज अन एजंट दॅट कॅन लर्न फ्रॉम इट्स पास्ट एक्सपिरियन्स. म्हणजे लर्निंग एजंट असा एजंट आहे जो मागच्या काही घटना घडल्यापासून, आता आपण नाही म्हणत का की पुढं खड्डा आलेला आहे एखादा माणूस आहे पुढचा, तो त्या खड्ड्यात पडला, तेव्हा आपण काय वापस पडून पाहायचं का त्या खड्ड्यात, की बघू खड्डा किती खोल आहे वगैरे. आपण ते खड्डा त्याच्या साईडनं जाणार आहे ना, तर आपण त्या गोष्टीपासून शिकतोय. तसंच मग लर्निंग एजंट काय करता, जर का त्यांच्या ज्या चुका झालेल्या असत्या मागच्या, त्याच्या पाहून ते इम्प्रूव्ह करतात, त्या चुकांपासून शिकतात ते, आणि इट ॲडॉप्ट्स इज बिहेवियर बेस्ड ऑन फीडबॅक फ्रॉम द एन्व्हायरमेंट. म्हणजे ते त्याचं बिहेवियर ॲडॉप्ट करते कशानुसार, जसा फीडबॅक भेटतो त्यांना एन्व्हायरमेंटकडून त्यानुसार. कळलं. आता डायग्राम बघा, एन्व्हायरमेंट आहे, सेन्सर्स आहे, परफॉर्मन्स एलिमेंट आहे, त्यानंतर ॲक्च्युएटर्स आहे. हे मी दाखवतो तुम्हाला. बघा, परफॉर्मन्स एलिमेंटचं काम काय, इट सिलेक्ट ॲक्शन बेस्ड ऑन द करंट इनपुट्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. मग काय होतं, एन्व्हायरमेंटकडून जे सेन्सर आहे ते सेन्स करतं काही ॲक्शन होता. मग परफॉर्मन्स एलिमेंट काय करतं, ॲक्शन सिलेक्ट करतं. समजा एखाद्या रूममध्ये कचरा पडला आहे, तर परफॉर्मन्स एलिमेंट काय करेन, आता त्याला माहिती काय ॲक्शन घ्यायची, की कचरा जाऊन उचलायचा आहे, बरोबर. मग ती ॲक्शन ॲक्च्युएटर्सद्वारे ती ॲक्शन घेतली जाईल. ॲक्च्युएटर्सचं काम काय करतं, ॲक्च्युएटरचं काम काय असतं की ती ॲक्शन घेणं. मग ते स्वतः जाईन तिथं कचरा उचलं. आणि लर्निंग एलिमेंट असतो इथं, समजा काही मागच्या चुका घडलेल्या आहे त्यावरनं तो काय करन, लर्न करन. आणि क्रिटिक म्हणजे काय असतं बघा, लर्निंग एलिमेंट काय असतो, इट इम्प्रूव्ज द एजंट्स परफॉर्मन्स बाय लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्स. ते एक्सपिरियन्सकडून शिकता आणि परफॉर्मन्सला इन्क्रीज करता. क्रिटिकमध्ये काय, द क्रिटिक इव्हॅल्युएट्स द एजंट परफॉर्मन्स अँड गिव्स फीडबॅक ऑन हाऊ वेल द एजंट इज डुईंग. क्रिटिक काय करतं, एजंटचा परफॉर्मन्स बघतं. जसं की आता तुम्हाला सॅलरी भेटते, तुमच्या परफॉर्मन्सवरती तुमचा अपग्रेड होती सॅलरी, म्हणजे इन्क्रीमेंट होती, ती पण परफॉर्मन्सवरती होती. तसं क्रिटिक राहतं की ते तुमच्यावरती लक्ष ठेवून असतं की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे वगैरे, त्याच्यावर फीडबॅक देतात, तुम्ही किती काम करताय वगैरे, ते AIला देतं. आणि प्रॉब्लेम जनरेटर म्हणजे काय, इट सजेस्ट न्यू ॲक्शन दॅट हेल्प द एजंट गेन न्यू नॉलेज. म्हणजे न्यू ॲक्शन सजेस्ट करतं ते, ज्यामुळं एजंटला न्यू नॉलेजसाठी मदत होईल. आता बघा, लर्निंग एलिमेंट होतं, क्रिटिक होतं आणि प्रॉब्लेम जनरेटर होतं. कळलं ही डायग्राम. एन्व्हायरमेंट होतं, एन्व्हायरमेंटमधून सेन्सरनी सेन्स केलं, परफॉर्मन्स एलिमेंटने ॲक्शन घेतली ॲक्च्युएटरद्वारे, लर्निंग एलिमेंटने काय झालं, मागच्या चुकापासून शिकला. क्रिटिक काय करतं, त्याला मॅनेज करण्याचं काम म्हणजे लक्ष ठेवून असतं की परफॉर्मन्स बघण्यासाठी. प्रॉब्लेम जनरेटर हेल्प करतं त्याला नवीन नवीन शिकण्यासाठी. कळलं. आता आपण परफॉर्मन्स एलिमेंट वगैरे पण बघितलं. यानंतर आपण काय बघणार आहे आता, राईट अ नोट ऑन इव्हॅल्युएशन ऑफ सर्च स्ट्रॅटेजी. सर्च स्ट्रॅटेजी कशी कशी इव्हॉल्व्ह होत गेली आपण ते बघणार आहे आता. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इव्हॅल्युएशन ऑफ अ सर्च स्ट्रॅटेजी मीन्स measuring how good or efficient a search method is for solving a problem. म्हणजे एखादी मेथड किती गुड आहे किंवा किती इफिशियंट आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, याला काय म्हणायचं आपण, सर्च स्ट्रॅटेजी. किंवा मग द फॉलोइंग फॅक्टर्स आर यूज टू इव्हॅल्युएट अ सर्च स्ट्रॅटेजी. म्हणजे कम्प्लिटनेस. आता कम्प्लिटनेस काय असतो, इट शोज वेदर द सर्च स्ट्रॅटेजी गॅरंटीज टू फाइंड अ सोल्युशन इफ वन एक्झिस्ट. म्हणजे कम्प्लिटनेस काय, वेदर द एखादी आपण सर्च स्ट्रॅटेजी वापरतोय, बरोबर. मग आपण काय प्रश्न विचारायचा, की
की जी सर्च स्ट्रॅटेजी वापरतोय ती गॅरंटी देऊ शकते का तिचं एखादं सोल्युशन एक्झिस्ट करतं, मग त्यानुसार आपण बघायचं की तिला वापरायचंय का नाही. ऑप्टिमॅलिटी म्हणजे काय, इट इंडिकेट्स वेदर द स्ट्रॅटेजी फाइंड्स द बेस्ट ऑर द लोवेस्ट कॉस्ट सोल्युशन. म्हणजे तुम्ही जी सर्च स्ट्रॅटेजी ज्या वेळी तुम्ही सर्च करताय ती एकदम कमी किमतीची आहे का तिला जास्त पैसे लागणार आहे हे पण बघितलं पाहिजे. टाइम कॉम्प्लेक्सिटीमध्ये काय, इट रेफर्स टू द अमाऊंट ऑफ टाइम रिक्वायर्ड बाय सर्च अल्गोरिदम. म्हणजे जे सर्च अल्गोरिदम तुम्ही वापरताय त्याला जास्त टाइम लागतोय का कमी टाइम लागतोय हे पण तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर काय राहतं, स्पेस कॉम्प्लेक्सिटी. स्पेस कॉम्प्लेक्सिटीमध्ये काय असतं, इट रेफर्स टू द अमाऊंट ऑफ मेमरी रिक्वायर्ड बाय द सर्च अल्गोरिदम ड्युरिंग द सर्च प्रोसेस. म्हणजे तुम्हाला मेमरी किती खर्च होते, किती स्पेस लागतोय ते स्टोअर करण्यासाठी, ते कशात येतं, स्पेस कॉम्प्लेक्सिटी. इफिशियन्सीमध्ये काय, इट मेजर्स हाऊ इफेक्टिव्हली द स्ट्रॅटेजी एक्सप्लोर्स द सर्च स्पेस टू रीच द गोल स्टेट. आपल्याला एका गोलपर्यंत पोचायचं राहतं सर्च स्ट्रॅटेजीनं, तर मग किती इफेक्टिव्हली ती सर्च स्ट्रॅटेजी काम करते हे सगळं बघण्याचं काम इफिशियन्सीमध्ये असतं. कळलं. यानंतर आपण काय बघणार आहे, एक्सप्लेन डिफरंट सर्च स्ट्रॅटेजीज. आता आपण बघितलं सर्च स्ट्रॅटेजीला काय काय बघावं लागतं, काय काय पॉईंट्स असतात, पण सर्च स्ट्रॅटेजीज कोणत्या कोणत्या असतात ते पण आपण बघणार. सर्च स्ट्रॅटेजीज आर मेथड यूज टू फाइंड अ सोल्युशन ऑर अ गोल स्टेट फ्रॉम अन इनिशियल स्टेट. म्हणजे इनिशियल स्टेटपासून आपल्याला कुठपर्यंत जायचंय, गोल स्टेटपर्यंत, तर ते सर्च स्ट्रॅटेजीनं जाणार आहे आपण. तर मग कोणती इफेक्टिव्ह आहे कोणती इनइफेक्टिव्ह आहे वगैरे आपण सगळं बघणार. कळलं. युनिफॉर्म सर्च म्हणजे काय, एक ब्लाइंड सर्च असतं. काय, युनिफॉर्म सर्च म्हणजे ब्लाइंड सर्च असतं. इन दिस स्ट्रॅटेजी द अल्गोरिदम डज नॉट हॅव ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द गोल. गोलबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन असते का, नसते. इट सर्चेस द सोल्युशन स्टेप बाय स्टेप विदाउट गायडन्स. म्हणजे गोलबद्दल त्याच्याकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन नसते, ते कोणाचा गायडन्स घेत नाही. आता तुम्हाला एखाद्या जागेवरती जायचंय, समजा तुम्हाला पुण्याला जायचंय, तुम्ही जिथं राहता तिथून पुण्याला जायचंय, मग तुम्ही विचारपूस करत करत जाणार आहे ना की पुणे कुठे लागतं, हा रस्ता कुठं जातो वगैरे. पण ते काय करतं, स्टेप बाय स्टेप गायडन्स पण घेत नाही कोणाचा, की कोणाला विचारित पण नाही. मग नंतर रस्ता चुकलं तर ब्लाइंड सर्च, चाललो तर चाललो, पोचलो तर पोचलो, असं पुण्याला जातात. कळलं. युनिफॉर्म सर्च. आता इनफॉर्म सर्च म्हणजे काय, ते ह्युरिस्टिक सर्च असतं. म्हणजे इन दिस स्ट्रॅटेजी द अल्गोरिदम युजेस ह्युरिस्टिक इन्फॉर्मेशन ऑर नॉलेज टू गाईड द सर्च टुवर्ड्स द गोल स्टेट. ह्युरिस्टिक इन्फॉर्मेशनचा किंवा नॉलेजच्या मदतीने ते गोल स्टेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. हे एक फास्टर आहे आणि मोर इफिशियंट आहे युनिफॉर्म सर्च करता. हे काय, बेस्ट फर्स्ट सर्च असन किंवा ए स्टार सर्च असन. कळलं. इथं कोणतं होतं एक्झाम्पल आपण बघितलं नाही, BFS असतं किंवा मग DFS असतं. कळलं. आणि हे बेस्ट फर्स्ट सर्च किंवा ए स्टार सर्च. यानंतर आपण काय बघणार आहे, लोकल सर्च. लोकल सर्च काय असतं सांगा बरं. लोकल सर्च म्हणजे काय, लोकल सर्च स्ट्रॅटेजीज स्टार्ट विथ अन इनिशियल सोल्युशन अँड कंटिन्युअसली इम्प्रूव्ह इट टू रीच अ बेटर सोल्युशन. म्हणजे लोकल सर्च काय असतं, एक स्टार्टपासून इनिशियल सोल्युशनपासून चालू करतं आणि कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत जातं स्वतःला बेटर सोल्युशनपर्यंत पोहोचेपर्यंत. कळलं. एक्झाम्पल काय, हिल क्लाइम्बिंग, मग त्याला म्हणायचं लोकल सर्च. त्यानंतर ॲडव्हर्सरियल सर्च म्हणजे काय, दिस स्ट्रॅटेजी इज यूज इन गेम प्लेइंग सिच्युएशन वेअर मल्टिपल प्लेयर्स कॉम्पिट विथ इच अदर. ही ॲडव्हर्सरियल सर्च कुठं वापरलं जातं, ज्यावेळेस काही गेममध्ये एखादी स्ट्रॅटेजी असेल गेम प्लेइंग सिच्युएशनमध्ये तिथं मल्टिपल प्लेयर कॉम्पिट करताय तिथं वापरली जाते. आणि त्याचं एक्झाम्पल काय, मिनिमॅक्स अल्गोरिदम. आता कन्क्ल्युजन काय, डिफरंट सर्च स्ट्रॅटेजीज हेल्प AI सिस्टम फाइंड सोल्युशन. आता ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज कशासाठी वापरल्या जात्या, की एक सोल्युशन फाइंड करण्यासाठी. टाईप ऑफ प्रॉब्लेम काय, पहिले प्रॉब्लेम ॲनालाइज करायचं, त्यानुसार आपल्याला आपण एक सर्च स्ट्रॅटेजी वापरून आपल्या गोलपर्यंत पोचायचं असतं. कळलं इथपर्यंत. आता यानंतर काय आपण बघितलं ह्युरिस्टिक, पण नेमकी ह्युरिस्टिक राहतं काय आपण ते बघणार. अ ह्युरिस्टिक फंक्शन इज अ फंक्शन यूज इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅट एस्टिमेट्स द कॉस्ट ऑफ द चीपेस्ट पाथ. म्हणजे एक चीपेस्ट पाथ सांगतं ते आपल्याला.
आपण जिथून सुरू केलंय, समजा मला लोणावळ्यातून पुणेला जायचंय, मग लोणावळ्यातून पुणेला जायचंय मला, तर मग मी काय बघणार आहे की लोकलनी जाणं सोपं पडतं किंवा मग बसनी जाणं सोपं पडतं किंवा ट्रॅव्हलनी जाणं सोपं पडतं. तर मग जो सगळ्यात सोपा पाथ आहे कोणता, ह्युरिस्टिक पाथ म्हणतो आपण त्याला, जसं की सगळ्यात एकदम कमी कॉस्ट लागणारं कोणतं आहे, लोकलनी जाणं. मग ते काय सांगतं, ह्युरिस्टिक फंक्शन काय सांगतं की सगळ्यात सस्ता म्हणजे कमी पैसे ज्या पाथनी लागन त्या पाथनी ते जाईल. चीपेस्ट पाथ फ्रॉम द करंट नोड, आपल्याला गोलपर्यंत म्हणजे पुणेला पोहोचायचं आहे. इट हेल्प्स द सर्च अल्गोरिदम डिसाइड विच पाथ शुड बी एक्सप्लोर्ड फर्स्ट. ते सर्च अल्गोरिदमला सांगतं की कोणता पाथ आपण पहिले एक्सप्लोर केला पाहिजे. कळलं. एच ऑफ एन काय, एस्टिमेटेड कॉस्ट फ्रॉम नोड एन टू द गोल नोड. एन पासून म्हणजे स्टार्टिंग पासून तर गोलपर्यंत जाण्यासाठी जी कॉस्ट लागते तिला आपण एच ऑफ एन म्हणतो. थेरॉटिकल एक्सप्लेनेशन काय, इन मेनी AI प्रॉब्लेम्स द सर्च स्पेस इज व्हेरी लार्ज. जास्त प्रॉब्लेममध्ये काय असतं, सर्च स्पेस खूप मोठा असतो. एक्सप्लोरिंग एव्हरी पॉसिबल पाथ इज टाइम कन्झ्युमिंग. म्हणून आपण प्रत्येक पाथला जर का बघत बसलो तर आपला टाइम खूप वाया जाणार आहे. मग आपलं काय राहतं, एक ह्युरिस्टिक फंक्शन राहतं, ते काय करतं, स्पेसिफिक नॉलेज वापरून काय करतं, गाईड करतं आपल्याला गोलपर्यंत पोहोचण्यासाठी. कळलं. मोर इफिशियंटली म्हणजे सगळ्यात सोप्या पद्धतीने ते आपल्याला गाईड करतं कुठपर्यंत पोहोचायला, गोलपर्यंत पोहोचायला. इट प्रोव्हाइड्स अन अप्रॉक्सिमेट सोल्युशन इन्स्टेड ऑफ अन एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन. म्हणजे ते एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही करत, ते आपल्याला एक अप्रॉक्सिमेट सोल्युशन दाखवतं, विच हेल्प्स रिड्यूस द नंबर ऑफ नोड्स एक्सप्लोर्ड अँड स्पीड अप द सर्च प्रोसेस. सर्च प्रोसेसला स्पीडअप करतं आणि नंबर ऑफ नोड्स कमी करण्याचं काम करतं. आता प्रॉपर्टीज ऑफ ह्युरिस्टिक सोल्युशन काय, इट गिव्ज अन एस्टिमेट ऑफ द रिमेनिंग कॉस्ट टू रीच द गोल. ते काय करतं, एक एस्टिमेट देतं आपल्याला की गोल किती कॉस्ट लागणार आहे गोलपर्यंत जाण्यासाठी, ते सांगतं आपल्याला. इट हेल्प्स रिड्यूस द सर्च स्पेस. सर्च स्पेस कमी करण्यासाठी पण मदत करतं ते आपल्याला. इट इम्प्रूव्ज द इफिशियन्सी ऑफ इन्फॉर्म सर्च अल्गोरिदम. इफिशियन्सी वाढवतो इन्फॉर्म सर्च अल्गोरिदम ती. द व्हॅल्यू ऑफ एच गोल इक्वल टू 0 बिकॉज द डिस्टन्स फ्रॉम द गोल टू इट सेल्फ इज 0. आता एच गोल, एच एन म्हणजे किती नोड लागले, किती वेळ लागला तिथे पोहोचण्यासाठी, ते येऊ शकतंय. पण आपल्याला गोलपर्यंतच जायचंय आणि आपण गोललाच आहे, तर मग डिस्टन्स वगैरे सगळं काय येणार आहे, 0 येणार आहे, कॉस्ट 0 येणार आहे, इफिशियंट पण ते जास्त राहणार आहे. कळलं. नंतर एक्झाम्पलमध्ये काय, इन अ मॅप नॅव्हिगेशन प्रॉब्लेम द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन टू सिटीज कॅन बी यूज ॲज अ ह्युरिस्टिक व्हॅल्यू टू एस्टिमेट हाऊ फार द डेस्टिनेशन इज. म्हणजे डेस्टिनेशन किती लांब आहे ते जर का आपल्याला मॅप नॅव्हिगेशनमध्ये स्ट्रेट लाईन डिस्टन्स असेल 2 सिटीमध्ये, तर आपण ह्युरिस्टिक व्हॅल्यू वापरू शकतोय. अल्गोरिदममध्ये कसं यूज होतं, ह्युरिस्टिक फंक्शन्स आर कॉमनली यूज इन इन्फॉर्म सर्च अल्गोरिदम सच ॲज बेस्ट फर्स्ट सर्चमध्ये पण यूज होतं आणि A स्टार सर्चमध्ये पण त्याला आपण यूज करतो ह्युरिस्टिक सर्च. कळलं. आता आपण काय बघणार आहे, ॲनालाइज द प्रॉपर्टीज ऑफ एजंट टास्क एन्व्हायरमेंट. एजंट टास्क एन्व्हायरमेंटच्या प्रॉपर्टीज बघणार आहे. प्रॉपर्टीज ऑफ एजंट टास्क एन्व्हायरमेंट. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स द टास्क एन्व्हायरमेंट डिस्क्राइब्स द एन्व्हायरमेंट इन विच अँड एजंट्स ऑपरेट्स. म्हणजे एजंट कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये ऑपरेट करतो त्याला आपण काय म्हणतो, टास्क एन्व्हायरमेंट. आता जिथं काम करणार तेच टास्क एन्व्हायरमेंट राहणार आहे ना. द प्रॉपर्टीज ऑफ द टास्क एन्व्हायरमेंट हेल्प्स इन डिझायनिंग अँड इंटेलिजंट एजंट. प्रॉपर्टीज ऑफ टास्क एन्व्हायरमेंट काय हेल्प करतं आपल्याला, एक इंटेलिजंट एजंट डिझाईन करण्यासाठी मदत करतं. फुल्ली ऑब्झर्वेबल वर्सेस पार्शली ऑब्झर्वेबल म्हणजे काय सांगा बरं. फुल ऑब्झर्वेबल, द एजंट कॅन सी द कम्प्लीट द स्टेट ऑफ द एन्व्हायरमेंट ॲट एनी टाइम. फुल ऑब्झर्वेबल म्हणजे काय, एजंट बघू शकतोय कम्प्लीट स्टेट एन्व्हायरमेंटची कोणत्या पण टायमिंगला. पार्शली ऑब्झर्वेबल म्हणजे द एजंट कॅन सी ओनली सम पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे एजंटला फक्त काहीच पार्ट दिसतो एन्व्हायरमेंटचा. आता समजा तुमचा रोबोट आहे जो की तुमच्या रूममध्ये ठेवलेला आहे, जो घर साफ करण्यासाठी ठेवलेला आहे,
तर त्याला दुसऱ्या रूममधनं काही दिसणार आहे का? नाही. मग त्याला काय अर्ध्या रूमचंच दिसतंय, म्हणजे अर्ध जे एन्व्हायरमेंट आहे तेच दिसतंय त्याला. सगळं एन्व्हायरमेंट दिसतंय का? नाही. डिटर्मिनिस्टिक वर्सेस स्टोचॅस्टिक. आता स्टोचॅस्टिक काय? डिटर्मिनिस्टिक म्हणजे काय? द नेक्स्ट स्टेट ऑफ द एन्व्हायरमेंट इज कम्प्लिटली डिटरमाइंड बाय द करंट स्टेट अँड ॲक्शन ऑफ द एजंट. नेक्स्ट स्टेट कशावरून बघितली जाते? करंट स्टेटवरनं. आता काय स्टेट आहे आपली, त्या स्टेटवरनं आपण नेक्स्ट स्टेट बघणार. पण स्टोकॅस्टिक म्हणजे काय? आउटकम ऑफ अन ॲक्शन इज अनसर्टन ऑर रॅन्डम. म्हणजे जो आउटकम राहील ॲक्शनचा तो आपल्याला माहित नाही राहणार, तो अनसर्टन, कधी पण येऊ शकतं. आता समजा तुम्ही इथून पुण्याला चालले, मध्येच कधी पण पाऊस येऊ शकतोय. असं थोडी का पाऊस नाही येणार, मग कधी पण पाऊस येऊ शकतोय. त्याला काय म्हणायचं? अनसर्टन ऑर रॅन्डम इव्हेंट. आता त्यानंतर आपण काय बघणार आहे? एपिसोडिक वर्सेस सिक्वेन्शियल. आता एपिसोडिक वर्सेस सिक्वेन्शियल काय असतं सांगा बरं? एपिसोडिक वर्सेस सिक्वेन्शियल म्हणजे काय? एपिसोडिक म्हणजे काय? ईच ॲक्शन ऑफ द एजंट इज इंडिपेंडंट ऑफ द प्रिव्हियस ॲक्शन. म्हणजे ते प्रिव्हियस ॲक्शनवरती डिपेंड करत नाही, त्याला म्हणायचं एपिसोडिक. सिक्वेन्शियल म्हणजे काय? करंट ॲक्शन अफेक्ट फर्दर डिसिजन्स अँड स्टेट्स. म्हणजे करंट ॲक्शन्स जे राहतात ते नंतरच्या ॲक्शन्सला नंतरच्या डिसिजनला अफेक्ट करतात. स्टॅटिक वर्सेस डायनॅमिक म्हणजे काय? द एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज व्हाईल द एजंट इज मेकिंग डिसिजन. स्टॅटिक म्हणजे काय? जेव्हा एजंट एखादा डिसिजन घेतोय तेव्हा एन्व्हायरमेंट चेंज होणार नाही. पण डायनॅमिक म्हणजे काय? समजा मला एखादा डिसिजन घेतोय मी, तेव्हाच एन्व्हायरमेंट चेंज होतंय. कळलं? डिस्क्रीट म्हणजे काय? द एन्व्हायरमेंट हॅज अ लिमिटेड नंबर ऑफ स्टेट्स अँड ॲक्शन. डिस्क्रीट म्हणजे काय? लिमिटेड नंबर ऑफ स्टेट राहील त्याच्याकडे, ॲक्शन्स राहील. आणि कंटिन्युअस म्हणजे काय? अनलिमिटेड स्टेट्स किंवा ॲक्शन त्याच्याकडं अवेलेबल राहील. सिंगल एजंट म्हणजे काय? सिंगल एजंट वर्सेस मल्टी एजंट. सिंगल एजंट म्हणजे ओनली वन एजंट ऑपरेट्स इन द एन्व्हायरमेंट. फक्त एकच एजंट ऑपरेट करतो एन्व्हायरमेंटमध्ये. आणि मल्टी एजंट म्हणजे काय? मल्टिपल एजंट्स इंटरॅक्ट विथ ईच अदर इन द एन्व्हायरमेंट. मल्टिपल एजंट इंटरॅक्ट करता विथ ईच अदर इन द एन्व्हायरमेंट. कळलं? आता त्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन थोडा सेमच आहे. एजंट बघितलं आपण काय, एन्व्हायरमेंट बघितलं काय, डिफरंट टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट सांगायचे. म्हणजे काय? एजंट आपल्याला काय राहतं? अन एजंट इज अन एंटिटी जो की परसिव्ह करतो एन्व्हायरमेंटला. म्हणजे सेन्सर राहता, ॲक्च्युएटर्स ॲक्शन घेतो वगैरे. हे सगळं बघितलं आपण. रोबोट, सेल्फ ड्रायव्हिंग कार, सॉफ्टवेअर बॉट, हे सगळं फर्स्ट क्वेश्चनमध्येच बघितलं होतं आपण व्हिडिओ. एन्व्हायरमेंट काय? द एन्व्हायरमेंट इज द एव्हरीथिंग अराउंड द एजंट. एजंटच्या आजूबाजूला काय आपण त्याला काय म्हणतो? एन्व्हायरमेंट. ज्यासोबत तो इंटरॅक्ट करतोय, ज्यासोबत तो त्याचं टास्क परफॉर्म करतोय. कळलं? फॉर अ रोबोट, व्हॅक्यूम क्लीनर, द रूम, फर्निचर. आता एखादा रोबोट आहे व्हॅक्यूम क्लीनर, बरोबर? त्याच्यासाठी काय? रूम आहे, फर्निचर आहे, डस्ट आहे, हे सगळं एन्व्हायरमेंट झालं त्याच्यासाठी, बरोबर? असं आपण म्हणू शकतो. यानंतर काय? फुल्ली ऑब्झर्व. आता आपण टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट तर बघितले. टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट काय काय? एक ऑब्झर्वेबल एन्व्हायरमेंट आहे, पार्शियली ऑब्झर्वेबल आहे. म्हणजे फुल्ली ऑब्झर्वेबल म्हणजे ज्याच्यात एजंटला सगळं दिसतं, बरोबर? आता चेस गेम आहे, एखादा एजंट जो चेस खेळतोय त्याला सर्व बोर्ड दिसतो, बरोबर? मग ते फुल्ली ऑब्झर्वेबल. पार्शियली ऑब्झर्वेबल म्हणजे काय? ड्रायव्हिंग इन अ कार इन अ ट्रॅफिक. म्हणजे कार ड्राईव्ह करतोय ट्रॅफिकमध्ये, तर आपल्याला थोडं दिसतं ना, सगळं थोडी दिसतं मागून काय वगैरे. डिटर्मिनिस्टिक एन्व्हायरमेंटमध्ये काय? द नेक्स्ट स्टेट इज कम्प्लिटली डिटरमाइंड बाय द करंट स्टेट. म्हणजे एखादं मॅथमॅटिकल पझल सॉल्व्ह करताय तुम्ही, तर तुमची जी नेक्स्ट स्टेट आहे ती आत्ता जी स्टेट आहे त्या स्टेटवर डिपेंड करेल. स्टोकॅस्टिक म्हणजे काय? द रिझल्ट ऑफ अन ॲक्शन इज अनसर्टन. म्हणजे वेदर प्रेडिक्शन. आता वेदर प्रिडिक्शन काय? अनसर्टन, कधी पण पाऊस येऊ शकतोय वगैरे, त्याला म्हणायचं स्टॉकॅस्टिक एन्व्हायरमेंट. स्टॅटिक एन्व्हायरमेंट म्हणजे काय? द एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज व्हाईल द एजंट इज मेकिंग अ डिसिजन. म्हणजे एखादं डिसिजन घेताना एन्व्हायरमेंट चेंज होत नाही, जसं की क्रॉसवर्ड पझल. डायनॅमिक एन्व्हायरमेंट म्हणजे काय? द एन्व्हायरमेंट चेंजेस कंटिन्युअसली. सेल्फ ड्रायव्हिंग कार ऑन द रोड. आता तो रोडवरती कोणी पण लगेच आतमध्ये येतं, एखादं ॲनिमल असो, काही हरणा वगैरे असो, त्या कधी पण आतमध्ये येतं.
मग ते काय डायनामिक एन्व्हायरमेंट कधी पण चेंज होत. कळलं. आता आपण काय बघणार आहे, रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ AI बघणार आहे. काय बघणार आहे, रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ AI. आता आपण हे बघण्याच्या आधी काय बघणार आहे की एक रिडल आहे तुमच्यासाठी वापस. आपण मागच्या व्हिडिओमध्ये वेब टेक्नॉलॉजीच्या युनिट 2 पासून आपण रिडल चालू केलेलं आहे आणि मी तुमच्यासाठी वापस घेऊन आलेलो एक रिडल. तर मागच्या वेळेसचं उत्तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगितलं असेल, कारण मी दोन्ही व्हिडिओ एकामागे एक शूट केले ते, त्यामुळं मी नाही सांगू शकत की मागच्या वेळेस कमेंट आलती का नाही. बट मी कमेंट आली असेल तर नक्की हार्ट दिलं असेल. आणि ह्यावेळेस पण ज्याची पण पहिले कमेंट येईन, पहिलं एकदम खरं म्हणजे बरोबर उत्तर येईल, त्याला मी एक हार्ट देईन. बरोबर. आता बघा रिडल काय, आय एम टॉल वेन आय एम यंग. मी काय टॉल आहे जेव्हा मी यंग असतो, आणि मी काय शॉर्ट आहे जेव्हा मी ओल्ड असतो. सांगा मग कोण आहे मी. सांगू शकताय का उत्तर कोणी? कमेंटमध्ये नक्की सांगा. जे लवकरात लवकर आपल्याला म्हणजे बरोबर उत्तर देईन त्याला मी एक हार्ट देणार. काय, आय एम टॉल वेन आय एम यंग आणि आय एम शॉर्ट वेन आय एम ओल्ड. हू एम आय? कळलं. नक्की उत्तर सांगा कमेंटमध्ये. यानंतर आपण बघणार आहे डिस्क्राईब रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ AI. रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स काय आहे AIचे? हेल्थ केअर आहे. हेल्थ केअरमध्ये आपण AI इज यूज इन हॉस्पिटल्स टू डायग्नोज डिसीजेस, डिसीजला ओळखण्यासाठी, ॲनालाइज करण्यासाठी, अँड असिस्ट डॉक्टर्स इन ट्रीटमेंट प्लॅनिंग. ट्रीटमेंट प्लॅनिंगसाठी पण असिस्ट करतं डॉक्टरांना. सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये आपण AIचा उपयोग करतो. AI इज यूज इन ऑटोनॉमस व्हेकल्स टू डिटेक्ट ऑब्स्टॅकल्स, रिकॉग्नाइज ट्रॅफिक सिग्नल्स अँड मेक ड्रायव्हिंग डिसिजन्स. कळलं. त्यानंतर आपण काय बघितलं, व्हर्च्युअल असिस्टंट. व्हर्च्युअल असिस्टंट काय असतं, AI पॉवर व्हॉइस असिस्टंट लाईक सिरी असन, गुगल असिस्टंट असन, विच हेल्प युजर्स परफॉर्म टास्क युजिंग व्हॉइस कमांड्स. व्हॉइस कमांड्स वापरून आपण टास्क परफॉर्म करू शकतोय. कळलं. रोबोटिक्समध्ये काय, AI रोबोट्स आर यूज इन द इंडस्ट्रीज फॉर मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली अँड डेंजरस टास्क. आपण काय करू शकतोय, AI रोबोट्स वापरू शकतो इंडस्ट्रीमध्ये. आता एखादा डेंजरस टास्क असेल, मॅन्युफॅक्चर करायचं असेल, पार्ट्सला असेंबल करायचं असेल, त्यासाठी आपण AI रोबोट्स वापरू शकतोय. कळलं. आता यानंतर आपण काय बघणार आहे, लिस्ट अँड एक्सप्लेन द पोटेन्शियल रिस्क अँड बेनिफिट्स ऑफ AI. बेनिफिट्स ऑफ AI काय, इफिशियन्सी वाढते. जसं की AI काय करू शकतोय, मोर फास्टर टास्क परफॉर्म करू शकतोय, मोर ॲक्युरेट. तुम्हाला सांगू का, खरं तर हा जो सब्जेक्ट आहे ना, हा एकदम म्हणजे काय सांगायचं आता इंजिनिअरिंग स्टुडंटच्या भाषेत, एकदम म्हणजे एकदम ते वन नाईट काय तो अर्ध्या दिवसात पण निघून, अर्ध्या नाईटमध्ये पण निघून जायला बसला. त्यामुळे फक्त ठोकायचं आहे. एकदा वाचून घ्या तुम्ही, पेपरमध्ये जा, एकदम मनाने पूर्ण लिहून या. एकदम इझी सब्जेक्ट आहे. कळलं. त्यानंतर काय, इन्क्रीज इफिशियन्सी, म्हणजे ॲज AI कॅन परफॉर्म टास्क फास्टर अँड मोर ॲक्युरेटली दॅन ह्युमन्स, इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्हिटी. त्यानंतर काय, ऑटोमेशन ऑफ वर्क. ऑटोमेशन ऑफ वर्क काय, AI ऑटोमेट्स रिपिटेटिव्ह अँड रुटीन टास्क सेव्हिंग टाइम अँड एफर्ट्स. म्हणजे काय, AI काय करतो, ऑटोमेट करतो रिपिटेटिव्ह अँड रुटीन टास्क सेव्हिंग टाइम अँड एफर्ट. कळलं. टाइम वाचवतो, एफर्ट्स वाचवतो. बेटर डिसिजन मेकिंग काय, AI ॲनालायझेस लार्ज अमाऊंट ऑफ डेटा अँड हेल्प्स इन मेकिंग बेटर अँड फास्टर डिसिजन्स. बेटर डिसिजन्स घेतो तो, फास्टर डिसिजन्स घेण्यामध्ये मदत करतो. यूज इन डेंजरस टास्क. आता डेंजरस टास्कमध्ये पण त्याला वापरू शकतो आपण. स्पेसमध्ये जायचं असेल कुठं, सॅटेलाईट वगैरे, तिथं आपण माणसांना पाठवणं धोकेदायक असतं ना, मग तिथं तुम्ही याला वापरू शकता AIला. रिस्की एन्व्हायरमेंट असेल कुठं, डिझास्टर रेस्क्यू करायचं असेल, तिथं पण आपण AIला वापरू शकतो. हेल्थ केअर आणि टेकमध्ये इम्प्रूव्हमेंट असेल, AI हेल्प्स इन मेडिकल डायग्नोसिस, ट्रीटमेंट प्लॅनिंगमध्ये हेल्प करतं. डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजमध्ये हेल्प करतं. कळलं. राईज ऑफ AI काय, जॉब लॉस होऊन जातं AIमुळं. हे तुम्ही बघितलंच असं. आजकालचं सगळ्यात मोठं जे ते चालू आहे न्यूज, ट्रेंडिंग न्यूज, AIमुळं जॉब लॉस होत आहे. कंपनीज काय करताय, ले ऑफ्स करताय.
सिक्युरिटी अँड प्रायव्हसी इश्यूज येऊन जातो. AI सिस्टम मे मिसयूज पर्सनल डेटा, म्हणजे पर्सनल डेटाला मिसयूज करू शकता येते AI सिस्टम. हाय कॉस्ट असते त्यांची. लॅक ऑफ ह्युमन जजमेंट, म्हणजे AI सिस्टम मे नॉट ऑलवेज अंडरस्टँड इमोशन्स, एथिक्स, म्हणजे त्यांना ह्युमनचे एथिक्स, इमोशन्स वगैरे कळत नाही. तुम्ही ना ही मूवी बघितली असेल बघा, रजनीकांतची ना याची मूवी होती बघा, रोबोटची. ती त्यामध्ये ना तर एक सीन होता की तो काय करतो, एक मुलगी असते ना, तर त्याला इमोशन्स आणि सिच्युएशन्स माहीत नसतात. तर त्या मुलीने कपडे नसते घातलेला, तर तो तिला काय करतो, त्या आगेतून वाचून आणतो, बरोबर. पण त्याला माहिती नसतं की इज्जत काय असते वगैरे ह्या गोष्टी. मग AIला ह्या सगळ्या गोष्टी, इमोशन्स वगैरे माहीत नसतं. नंतर तो जो हिरो असतो रजनीकांत, तो त्याला शिकवतो इमोशन्स वगैरे सगळं. तसं असतं. मग लॅक ऑफ ह्युमन जजमेंट AI मध्ये आपल्याला दिसते. डिपेंडन्सी ऑन टेक्नॉलॉजी काय, एक्सेसिव्ह रिलायन्स ऑन AI मे रिड्यूस ह्युमन स्किल्स अँड डिसिजन मेकिंग ॲबिलिटीज. कळलं का? आपण जर का जास्त रिलाय केलं AI वरती, तर ह्युमन स्किल्स आपण कमी करू शकतोय का, डिसिजन मेकिंग ॲबिलिटीज आपली कमी होईल. कळलं? यानंतर काय, लिस्ट अँड एक्सप्लेन, हे तर घेतलं आपण, बरोबर. यानंतर आपण काय घेणार आहे आता, डिफाईन रॅशनॅलिटी अँड रॅशनल एजंट, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. रॅशनॅलिटी काय, रॅशनॅलिटी इन AI refers to doing the right action that produces the best expected result based on the available information and knowledge. म्हणजे रॅशनॅलिटी इन AI काय, एक राईट ॲक्शन जे की बेस्ट एक्सपेक्टेड रिझल्ट प्रोड्यूस करतं, जे आपल्याकडे नॉलेज अवेलेबल आहे त्यावरती. रॅशनल सिस्टम ऑलवेज ट्राईज टू मॅक्सिमाइज द परफॉर्मन्स, मेजर ऑर सक्सेस ऑफ द टास्क. रॅशनल सिस्टम काय करते, प्रत्येक टाइमला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करते, परफॉर्मन्स मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करते, सक्सेसला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करते. कळलं? आता तुम्हाला ह्यावेळेस समजा किती पडले मार्क, 30 मार्काचा पेपर राहतो ना इनसेमला, तर 25 मार्क पडले समजा, बरोबर. तुम्ही 1 नाईट इंजिनियरचं करून जाताय म्हटल्यावर तुम्हाला ठीक आहे 25 परत जास्तच पडणार आहे, पण आपण धरले मिनिमम किती, 25 मार्क्स धरले, तर तुम्ही पुढच्या वेळेस अजून जास्त पाडण्याचा ट्राय करणार आहे, बरोबर. मग काय करणार आहे, रॅशनल सिस्टमचं तेच काम राहतं, ते मॅक्सिमाइज करण्याचं काम करतं, स्वतःला अपग्रेड करण्याचं काम करतं. कळलं? रॅशनॅलिटी डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर. आता कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती रॅशनॅलिटी डिपेंड करते, परफॉर्मन्स मेजरवरती डिपेंड करते, क्रायटेरिया यूज टू इव्हॅल्युएट द सक्सेस ऑफ द एजंट, क्रायटेरिया यूज टू इव्हॅल्युएट द सक्सेस ऑफ द एजंट. कळलं? परफॉर्मन्स मेजर म्हणजे काय, असा एक क्रायटेरिया ज्यावरून आपण सक्सेस ठरवतो. जसं की समजा 25च्या वर मार्क पडले तर तो त्याला एकदम O ग्रेड भेटला, 20 ते 25 मध्ये त्याला A+ ग्रेड भेटला, हे काय सक्सेसचा क्रायटेरिया आहे. तसं परफॉर्मन्स मेजर असतं. परसेप्ट सिक्वेन्स म्हणजे काय, द कम्प्लिटली हिस्ट्री ऑफ वॉट द एजंट हॅज परसिव्ह फ्रॉम द एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंटकडून काय परसिव्ह केलं त्या एजंटनी, त्याची कम्प्लीट हिस्ट्री असते. एजंट्स नॉलेज म्हणजे काय सांगा बरं, इन्फॉर्मेशन ऑर नॉलेज द एजंट हॅज अबाउट द एन्व्हायरमेंट, त्याला एन्व्हायरमेंटबद्दल काय नॉलेज आहे ते सगळं कशात येतं, एजंट्स नॉलेजमध्ये येतं. पॉसिबल ॲक्शन्समध्ये काय येणार आहे, ॲक्शन्स द एजंट कॅन परफॉर्म, एजंट काय काय ॲक्शन परफॉर्म करू शकतोय ते आपलं ॲक्शनमध्ये येतं. कळलं? यानंतर आपण काय बघणार आहे आता, यानंतर आपण बघणार आहे रॅशनल एजंट. रॅशनल एजंट काय असतो आपला, a rational agent is an agent that select the best possible action for every percept sequence to maximize its performance measure. आता काय करतं, रॅशनल एजंट असा एजंट आहे जो की बेस्ट पॉसिबल ॲक्शन सिलेक्ट करतो ज्याने की परफॉर्मन्स मॅक्सिमाइज होऊ शकतोय. जसं की रॅशनल एजंट ऑलवेज ट्राईज टू मेक द बेस्ट डिसिजन, जी करंट सिच्युएशन आहे किंवा त्याच्याकडे जे नॉलेज अवेलेबल आहे त्याच्यावरती तो काय करतो, एक बेस्ट ते डिसिजन घेण्याचा प्रयत्न करतो.
त्याचं एक्झाम्पल काय, समजा एक व्हॅक्यूम क्लीनर एजंट आहे, म्हणजे आपला एक चिठ्ठी धरून घेऊ, चिठ्ठी बाबू. मग ते त्या मूवीमध्ये त्याचं नाव काय असतं, चिठ्ठी असतं ना, तेव्हा आपला एक चिठ्ठी घेऊ. मग चिठ्ठीचं काम काय आता की रूम साफ करणं, बरोबर. मग चिठ्ठी काय करतो, आता 2 रूम आहे आपल्याकडे, बरोबर. मग इफ एजंट सेन्सेस डस्ट इन द करंट रूम, म्हणजे आपल्या चिठ्ठीने काय केलं की बघितलं की आपली जी रूम आहे स्वतःची त्यामध्ये कचरा पडलेला आहे, पण ते काय करणार, ऍक्शन घेईन लगेच, तो कचरा उचलन चिठ्ठी. इफ द रूम इज ऑलरेडी क्लीन, जर का रूम जर का आधीच क्लीन असली तर चिठ्ठी बिनकामाचं काम करणार आहे का, क्लीन आहे तरी साफ करतोय. मग काय होईल, तसं जर करत असलं समजून घेतं त्या चिठ्ठीमध्ये रेड चिप टाकलेली कोणतरी, कळलं. इफ द रूम इज ऑलरेडी क्लीन तरी पण तो साफ करत असला तर समजून घ्यायचं काय, त्या चिठ्ठीमध्ये रेड चिप टाकलेली कोणतरी. आणि नाहीतर मग काय, आपली नॉर्मल चिप. बाय चूजिंग द मोस्ट ॲप्रोप्रिएट ॲक्शन इन ईच स्टेट सिच्युएशन द व्हॅक्यूम क्लीनर बिहेव्स ॲज अ रोटेशनल एजंट. कळलं, मोस्ट ॲप्रोप्रिएट वगैरे. आता हे झालं क्वेश्चन आपला. यानंतर आपण काय बघणार आहे, फाउंडेशन अँड हिस्ट्री ऑफ AI. म्हणजे आपले चिठ्ठी बाबू कसं काय आले, चिठ्ठी बाबू कसे डेव्हलप झाले ते आपण बघणार आहे आता AI वरती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स फोकस ऑन क्रिएटिंग मशीन्स दॅट कॅन परफॉर्म टास्क रिक्वायरिंग ह्युमन इंटेलिजन्स सच ॲज लर्निंग, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, डिसिजन मेकिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय, एक ब्रांच आहे कम्प्युटर सायन्सची. ती काय करते, फोकस करते कशावरती, मशीन्सला क्रिएट करण्यावरती, ह्युमन इंटेलिजन्सवरती, लर्न करण्यावरती, रिझनिंगवरती, प्रॉब्लेम सॉल्विंगवरती, डिसिजन्स मेकिंगवरती. या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये येतात. द फाउंडेशन ऑफ AI इज बेस्ड ऑन द सेव्हरल डिसिप्लिन. फाउंडेशन ऑफ AI कशावरती बेस्ड आहे, सेव्हरल डिसिप्लिन्सवरती बेस्ड आहे. मॅथमॅटिक्स काय, फॉर अल्गोरिदम, लॉजिक अँड प्रोबॅबिलिटी. मॅथमॅटिक्स कशासाठी यूज होतं, अल्गोरिदम, लॉजिक अँड प्रोबॅबिलिटीसाठी. कम्प्युटर सायन्स, प्रोग्रामिंग आणि कम्प्युटेशनसाठी. सायकोलॉजी, न्यूरोसायन्स, टू अंडरस्टँड ह्युमन इंटेलिजन्स. लिंग्विस्टिक कशासाठी यूज होतं, फॉर नॅचरल लँग्वेज अंडरस्टँडिंग. फिलॉसॉफी कशासाठी यूज होतं, फॉर रिझनिंग अँड एथिक्स इन डिसिजन मेकिंग. रिझनिंग असन, एथिक्स असन डिसिजन मेकिंगमध्ये, त्यासाठी फिलॉसॉफी यूज होते. हिस्ट्री ऑफ AI काय, 1950s एक ट्युरिंग टेस्ट केली ती. ॲलन ट्युरिंग प्रपोज अ टेस्ट टू चेक इफ अ मशीन कॅन एक्झिबिट इंटेलिजंट बिहेवियर इक्विव्हॅलंट टू ह्युमन. त्यासाठी केली ती, ॲलन ट्युरिंग प्रपोज अ टेस्ट टू चेक इफ अ मशीन कॅन एक्झिबिट इंटेलिजंट बिहेवियर इक्विव्हॅलंट टू ह्युमन. कळलं. त्यानंतर आता काय, बर्थ ऑफ AI. 1956 काय झालं, आता बर्थ ऑफ AI. द टर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स वॉज कॉइन बाय जॉन मॅककार्थी ॲट द डार्टमाउथ कॉन्फरन्स. 1956 काय झालं, बर्थ ऑफ AI. त्यानंतर 1960 अर्ली AI प्रोग्राम आपण आणला होता, जसं की प्रोग्राम फॉर सॉल्विंग प्लेइंग गेम्स लाईक चेस अँड थेरम प्रूव्हिंग वेअर डेव्हलप. त्यानंतर आपण 1970s काय आलं, AI विंटर आलता. म्हणजे फंडिंग डिक्रीज ड्यू टू हाय एक्सपेक्टेशन अँड लिमिटेड प्रोग्रेस. म्हणजे काय झालं की आपण फंडिंग तर खूप देत होतो पहिले, पण नंतर फंडिंग आपण कमी केली. का कमी केली, कारण आपले एक्सपेक्टेशन जितके होते तितके ते फुलफिल होत नव्हते. त्यामुळं मग 90s 80s काय झालं, एक्सपर्ट सिस्टम्स आलता. AI वॉज अप्लाइड इन एक्सपर्ट सिस्टम्स फॉर मेडिकल डायग्नोसिस अँड इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी. कळलं. त्यानंतर 1990s ML आलं, म्हणजे मशीन लर्निंग आली. AI स्टार्टेड युझिंग स्टॅटिस्टिकल अँड लर्निंग टेक्निक्स टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. म्हणजे AIने काय चालू केलं, यूज करणं, स्टॅटिस्टिकल आणि लर्निंग टेक्निक्स चालू केलं. कशासाठी चालू केलं, परफॉर्मन्स वाढवण्यासाठी. मग 2000 काय झालं की मॉडर्न AI आलं. नंतर आतापर्यंत राईज ऑफ डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, रोबोटिक्स वगैरे हे सगळं कधी आलं, 2000s आलं. कळलं. आता यानंतर आपला काय राहिलं, आता एक लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज अन इंटेलिजंट एजंट. इंटेलिजंट एजंट तर बघितलं आपण काय होता, आणि लिस्ट अँड एक्सप्लेन क्लासेस ऑफ एजंट्स आपल्याला बघायचे फक्त. अँड इंटेलिजंट एजंट इज अन एंटिटी
that perceives its environment through sensors and takes action using actuators to achieve specific goals. इंटेलिजंट काय एजंट काय एक एंटिटी जी काय करते पर्सिव्ह करते एन्व्हायरमेंटला सेन्सरद्वारे आणि ॲक्शन घेते ॲक्च्युएटर्सवरती स्पेसिफिक गोलवरती. इट ॲक्ट्स ऑटोमॅटिकली अँड कॅन अडॅप्ट इट्स ॲक्शन बेस्ड ऑन द एन्व्हायरमेंट. ते काय करतं ऑटोनॉमसली ॲक्ट करतं आणि अडॉप्ट करतं ॲक्शनला एन्व्हायरमेंटच्या बेसवरती. अ रोबोट व्हॅक्यूम क्लीनर सेन्सेस डर्ट अँड मूव्स टू क्लीन इट. म्हणजे रोबोट व्हॅक्यूम क्लीनर काय करतं आपला चिठ्ठीवाला. चिठ्ठी काय करतो चिठ्ठीला कुठं जर का कचरा दिसला तर लगेच जाऊन साफ करणार. चिठ्ठी जर का आपण गाडीमध्ये बसवला तर तो काय करणार ट्रॅफिक वगैरे बघणार की डायरेक्ट कोणाला पुढच्या गाडीला धडकून देणार चिठ्ठी. कळलं. चिठ्ठीने जर का पुढच्या गाडीला धडकवलं तर काय समजायचं आपण उसमें कुछ तो रेड चिप डाली आहे किसीने समजे. त्याच्यानंतर काय आता क्लासेस ऑफ इंटेलिजंट एजंट. क्लासेस ऑफ इंटेलिजंट एजंट काय असतात. इंटेलिजंट एजंट्स आर क्लासिफाईड बेस्ड ऑन हाऊ दे परसिव्ह द एन्व्हायरमेंट अँड डिसाईड ॲक्शन्स. सिम्पल रिफ्लेक्स एजंट असतो एक. ॲक्ट्स ओनली बेस्ड ऑन द करंट परसेप्ट. म्हणजे करंट कंडिशनवरतीच तो ॲक्ट करणार. डज नॉट कन्सिडर पास्ट एक्सपिरियन्सेस. तो कन्सिडर करणार का पास्ट एक्सपिरियन्सला तो कन्सिडर नाही करणार. वेन पाथ इज क्लिअर अँड स्टॉप्स इफ इट सेन्सेस अन ऑब्स्टॅकल. तो रोबोट काय करणार आपला चिठ्ठी पुढं चालत राहणार आणि पाथ क्लिअर असला तो समोर चालत आणि पाथ जर का पुढं काही ऑब्स्टॅकल आलं तर थांबून घेईल. त्यानंतर काय मॉडेल बेस रिफ्लेक्स एजंट. मॉडेल बेस रिफ्लेक्स एजंट म्हणजे काय मेंटेन्स अँड इंटरवल मॉडेल ऑफ द एन्व्हायरमेंट टू हँडल पार्शियली ऑब्झर्वेबल एन्व्हायरमेंट. म्हणजे जे एन्व्हायरमेंट आपल्याला दिसतच नाही. आता चिठ्ठी ह्या रूममध्ये जिथं तुम्ही बसलेला आहे पण दुसरी रूम एक असन तिथं कचरा पडलेला असन चिठ्ठीला ते दिसतच नाही मग तो चिठ्ठी कसं काय कचरा उचलणार. युजेस बोथ द करंट परसेप्ट अँड मॉडेल नॉलेज. मग तो कशावरती डिसाईड करणार नॉलेजवरती. त्याने आतापर्यंत जे नॉलेज घेतलं आहे त्यावरती. अ मॉडेल दॅट रिमेंबर्स वेअर ऑब्स्टॅकल्स आर अँड अवॉइड देम. म्हणजे तो चिठ्ठी समजा पुढं चाललाय आता आणि चिठ्ठीला मागच्या वेळेस एकदा पडला होता तो पुढं खड्डा आलता तर मग यावेळेस चिठ्ठी सावध राहणार की पुढं खड्डा दिसल्यावर तो साईडने जाणार कारण त्याच्याकडे ते पास्ट नॉलेज अवेलेबल. कळलं. गोल बेस एजंट म्हणजे काय ॲक्ट्स टू अचीव स्पेसिफिक गोल. म्हणजे गोल राहतो त्याचा काहीतरी. कळलं. गोल काय आता नॅव्हिगेशन सिस्टम दॅट फाईन शॉर्टेस्ट पार्ट टू अ डेस्टिनेशन. म्हणजे आपल्याला इथून पुण्याला जायचं आहे लोणावळ्यावरून किंवा मग तुम्ही जिथं राहता तिथून तुम्हाला पुण्याला जायचं आहे तर मग तुम्ही कसे जाणार तर तुमचा एक नॅव्हिगेशन सिस्टम लावणार तुम्ही मॅपवरती आणि त्याच्यावरती तुम्हाला कळणार की शॉर्टेस्ट पाथ काय डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी ते तुम्हाला कळत. त्यानंतर युटिलिटी बेस्ड एजंट काय असतो ॲक्ट्स टू मॅक्सिमाइज अ युटिलिटी फंक्शन दॅट मेजर द हॅपीनेस ऑर सक्सेस ऑफ द एजंट. म्हणजे जे हॅपीनेस किंवा मग सक्सेस मेजर करते एजंटला त्याला म्हणतो आपण युटिलिटी बेस्ड एजंट. कळलं. अ रोबोट दॅट बॅलन्सेस स्पीड अँड एनर्जी कन्झम्पशन टू परफॉर्म टास्क इफिशियंटली. म्हणजे स्पीड आणि एनर्जी कन्झम्पशन दोन्ही पण मॅनेज करते इफिशियंटली त्याला म्हणायचं युटिलिटी बेस्ड एजंट. आणि एक लर्निंग एजंट असतो. लर्निंग एजंट आपल्याला कळलं असेल सेल्फ ड्रायव्हिंग कार्स इम्प्रूव्हिंग ड्रायव्हिंग डिसिजन बेस्ड ऑन पास्ट डेटा. पास्ट डेटावरती बेस्डवरून आपण ड्रायव्हिंग डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे एजंट आपला घेऊ शकतो ड्रायव्हिंग डिसिजन. कळलं. इथपर्यंत होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युनिट 1. खूप स्पीडमध्ये कव्हर केला आपण कारण की आपल्याकडं टाईम नाही सध्या. टाईमेचं वेळ खूप कमी आहे आपल्याकडं आणि वेळ ही अशी गोष्ट आहे जाऊ द्या सांगायचं झालं तर वेळ आपल्याकडं खूप कमी आहे सध्या त्यामुळं आपण ना खूप स्पीडनं कव्हर करतोय. त्यामुळं सॉरी तुमच्यासाठी की मी जास्त टाईम देऊन लेक्चर नाही बनवू शकत आहे पण ठीक आहे मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्यापर्यंत सगळ्या नोट्स वगैरे नक्की पोचतील. टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली खाली तुम्ही ॲक्सेस करून नोट्स घेऊ शकताय सगळ्या नोट्स आणि जे मी शिकवलं आहे ते तुम्ही जर नोट्स घेतल्या तर तुम्हाला सगळं इझिली कळून जाईल. तुम्ही इतका सपोर्ट करताय वगैरे. आणि आपली रिडलची थीम कशी वाटली की प्रत्येक व्हिडिओमध्ये मिडलला आपण थोडंसं बोर होतो त्यामुळं आपण काय करणार एक प्रश्न घेणार क्वेश्चन विचार करण्यासाठी रिडल. तर एकदम छान छान रिडल घेत जाऊ आपण.
तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकताय आणि त्या रिडल आपण पुढच्या वेळेस पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करू. ठीक आहे. तर थँक्यू सगळ्यांना. चांगला पेपर सोडवा तुम्ही, त्यासाठी ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू.